मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली बालभारती भाग 4 मधील पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे ट ढ ठ श आणि छ. चला तर मग पाहूया बालभारती भाग 4 मधील ट ढ ठ छ आणि श हा पाठ. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. ट ट वरून टोपली, टोपलीच्या खाली लिहा टोपली. पुढचं चित्र अक्षर आहे ट आणि चित्र आहे सांगा ओळखून टेबल. बरोबर, त्याखाली टेबलाखाली लिहा टेबल. ऐकावं म्हणा टेबल. पुढचं अक्षर आहे ट आणि ट वरून चित्र आहे टोपी. परत एकदा म्हणा टोपी आणि चित्राखाली लिहा टोपी. गिरव, लिही आणि म्हण. टच्या पुढं दुरेगीमध्ये आपल्याला ट ट ट लिहायचं आहे. मुलांनो, हा स्वाध्याय लवकर पूर्ण करून घ्या आणि सर्व ठिकाणी ट ट लिहा. ट चे शब्द लिही. जसं टाळी शब्द दिलाय तर ट नी सुरू होणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. टप, टाळ आणि पुढचा शब्द लिहूया टोपी. टप, टाळ आणि टोपी. गिरव, लिही आणि म्हण. ढ, मोठ्या ढच्या समोर दुरेगी आहेत रेगा आणि त्यामध्ये आपल्याला लिहायचंय ढ. पूर्ण दुरेगीमध्ये ढ लिहा आणि हा स्वाध्याय पूर्ण करा. पुढचं अक्षर आहे ढ आणि चित्र ओळखून सांगा. बरोबर, ढग आणि त्या चित्राखाली लिहा ढग. ढ वरून पुढचं चित्र आहे ढाल. चित्राच्या खाली लिहा ढाल. ऐका व म्हणा ढाल. ढ वरून पुढचं चित्र आहे ढोलकी. चित्राखाली लिहा ढोलकी. ऐका व म्हणा ढोलकी. ढ चे शब्द लिही आणि वाच. एक शब्द आपल्याला दिलाय पेढा. असे शब्द लिहा की ज्यामध्ये ढ येईल. ढीग, ढेप आणि पुढचं आहे ढोर. ढीग, ढेप आणि ढोर. हा स्वाध्याय मुलांनो पुस्तकामध्ये पूर्ण करून घ्या. पुढचं अक्षर आहे ठ. आता ठ वरून चित्र येईल ठसा आणि चित्राखाली लिहा ठसा. चित्र पहा आणि चित्राखाली लिहा ठसा. गिरव, लिही आणि म्हण. मोठ्या ठच्या समोर 2 ठिकाणी दुरेगी रेगा आहेत, त्यामध्ये आपल्याला ठ लिहायचा आहे. मुलांनो, पुस्तकातील या पानावर ठ लिहिण्याचा सराव करा आणि ठ मात्र दुरेगीमध्ये तुम्हाला दिसतंय तसं लिहा. ठ चे शब्द लिही व वाच.
ठचा शब्द दिलेला आहे ठिणगी. पुढचा शब्द आपण लिहूया ठार. त्यानंतरचा शब्द आहे गाठी आणि शेवटचा शब्द घेऊया ठोसा. परत एकदा ठिणगी, ठार, गाठी आणि ठोसा. आता छचे शब्द चित्र ओळखून सांगा. बरोबर सांगितलंय छत्री, त्याखाली लिहा छत्री. ऐकावं म्हणा छत्री. गिरव, लिही आणि म्हण. आता मोठ्या छच्या समोर दुरेघी रेघा आहेत, वर 2 आणि खाली 2. त्यामध्ये आपल्याला छ गिरवायचं आहे, छ लिहायचं आहे आणि छ लिहिण्याचा दुरेघीमध्ये सराव करा आणि पाठ्यपुस्तकातील या पानावरील हा स्वाध्याय पूर्ण करून घ्या. दाखवल्याप्रमाणे छ लिहिण्याचा सराव करा. छचे शब्द लिही आणि वाच. तिथे एक शब्द दिलाय आपल्याला बछडा. त्यामध्ये जसा छ आहे तसा आपल्याला छचे शब्द लिहायचे. छापा. पुढचा आहे छेद आणि छंद. ऐकावं म्हणा बछडा, छापा, छेद आणि छंद. शेवटचं अक्षर बघूया या पाठातील श. षटकोनाचा श आणि त्याखाली षटकोनाचं चित्र आलंय तर आपण त्याखाली त्याचं नाव लिहूया षटकोन. गिरव, लिही, म्हण. शच्या समोर 2 ठिकाणी दुरेघी रेघा आहेत, त्या ठिकाणी आपल्याला षटकोनाचा लिहायचा आहे. तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे षटकोनाचा योग्य पद्धतीने लिहा. लिहिताने म्हणा, वाचा आणि दुरेघीमध्ये लिहिण्याचा योग्य पद्धतीने सराव करा. शचे शब्द लिही आणि वाच. षटकोनाचा असणारे शब्द आपल्याला लिहायचे. तिथं दिलंय विशेष, त्यानंतर आपण लिहितोय षटक, शेष आणि शेवटचा शब्द आहे आषाढ. परत एकदा वाचूया विशेष, षटक, शेष आणि आषाढ. धन्यवाद बालमित्रांनो. धन्यवाद.